नागपूरचं हिवाळी अधिवेशन भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या विरोधात लक्षवेधी मांडलेला विशेष ज्या घटना आहेत त्या गाजलेत। आमदार खोपडे यांनी मुंडेंच्या विरोधात भूमिका घेतल्याने त्यांचे समर्थक फोन करून धमकी देत असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली। त्यामुळे मुंडेंच्या विरोधात काय कारवाई होणार याची चर्चा सुरू असताना सरकारकडून मुंडेंना आणि त्यांच्यावरती करत असलेल्या आरोपांवरती क्लीन चिट दिल्याचं जाहीर केले। आता अधिवेशनानंतर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना तुकाराम मुंडे यांनी नाव न घेता आमदारांवरती खोपड्यांवरती निशाणा साधलाय। ते म्हणालेत, काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही म्हणून माझ्या विरोधात कट कारस्थान करत आहेत। एक प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा, मी नागपुरात काम करत असताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही म्हणून माझ्या विरोधात वारंवार कट रचून त्रास दिला जातोय। चौकशीत निर्दोष आढळली तर माझ्यावरती वारंवार तेच आरोप केले जातात असं देखील त्यांनी म्हटलंय। खोपडेंचे नेमके काय आरोप आहेत? कृष्णा खोपडे यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडताना मुंडे हे 2020 मध्ये नागपूर महापालिकेचे अधिकारी असताना त्यांना अधिकार नसताना स्मार्ट सिटी प्रकल्पात हस्तक्षेप केला, तसंच कोणत्याही योग्यता नसलेल्या ठराविक कंत्राटदारांना धनादेश वितरित केला आणि 20 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केला आणि स्मार्ट सिटीचे अधिकार नसताना त्यांनी अधिकार वापरले, कसल्याही प्रकारची त्यांनी मान्यता घेतली नाही आणि पर्टिक्युलरली कॉन्ट्रॅक्टरले अधिकार नसताना 20 कोटी रुपयाचे चेक इश्यू केले। त्यावेळेचे आमचे महापौर संदीप जोशी आणि सत्ता पक्षाचे नेते संदीप जाधव यांनी पुराव्यासहित सदर पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केला। स्मार्ट सिटीचे जे 2 महिला अधिकारी होते त्यांनी त्या फाईलवर सही केली नाही आणि म्हणून तुकाराम मुंडे यांनी त्यांनी आपल्या चेंबरमध्ये बोलवलं, त्याला त्या महिलेला टॉर्चर केलं, शिवीगाळी केल्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना आहे सर का 2 महिला अधिकाऱ्यांनी एका IAS च्या विरोधामध्ये सदर पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केला।